सध्या आपला देश एका महाभयंकरशा आर्थिक अरिष्टात जातोय. हे अरिष्टाचं तुफान काही जगात जे आता युद्ध चालू आहे त्याच्यामुळे आलेलं नाही. हे अरिष्ट आपल्या सरकारच्या धोरणांमुळे आलेलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि एकूण महागाई एवढाच या अरिष्टाचा आविष्कार नाहीये. हे आता वाढत जाणार आहे. डॉलर आणि रुपया याच्यामधली तफावत आता 100 रुपयापर्यंत एका डॉलरला जाईल अशी चिन्ह आहेत. भारताची निर्यात कमी होतीये. भारतातलं भांडवल इथून जाऊन परदेशात परत चाललेलं आहे आणि आता तर शेअर बाजार सुद्धा उतरायला लागलेला आहे. या पार्श्वभूमीवरती अलीकडेच पंतप्रधानांनी आपल्याला असं आवाहन केलं की सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, खर्च कमी करा, खासगी वाहनं कमी वापरा, सार्वजनिक वाहतूक वापरा. परंतु हे आवाहन त्यांना करावं लागलं याचं कारण त्यांना प्रत्यक्षात असं सांगायचं होतं की आपल्या देशात महाभयंकर असं आर्थिक अरिष्ट आलेलं आहे. या अरिष्टाचं रूपांतर लवकरच सुनामीमध्ये होणार आहे आणि ती सुनामी आली तर ती संपूर्ण माणसांना, संपूर्ण नागरिकांना, शहरांना, खेड्यांना, शेतीला, कारखान्यांना वेढून टाकणार आहे. परंतु ह्या सुनामीचं कारण काय, ही सुनामी कशामुळे आली, या सुनामीला तोंड कसं द्यायचं याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाने म्हणजे मी, कुमार केतकर आणि विश्वास उडगी यांच्या पुढाकाराने हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक चर्चासत्र आयोजलेलं आहे. 13 जूनला हे चर्चासत्र टिळक भवनमध्ये असणार आहे. त्या टिळक भवनामधल्या चर्चासत्राला आपण सर्वांनी आवर्जून हजर राहा, कारण तो आपल्या जीवन मरणाचा प्रश्न कसा आहे हे समजावून घेता येईल आणि ते समजल्यानंतर त्याला तोंड कसं द्यायचं हेही आपल्याला ठरवता येईल. म्हणून अवश्य भेटूया 13 जूनला दुपारी 3 वाजता टिळक भवनमध्ये. धन्यवाद.